हा प्रश्न मी जनरली जितक्या लोकांचे इंटरव्ह्यूज घेण्याचा मला चान्स मिळतो त्यांना विचारते, कारण ही माझी पर्सनल क्युरिओसिटी आहे, की जसं एक माणूस म्हणून आपल्या सगळ्यांच्या काही कोर व्हॅल्यूज असतात, ज्यांच्यासोबत आपण नाही शक्यतो तडजोड करत आणि आपलं असं म्हणणं असतं, की या 4 गोष्टी सोडून बाकी जे काही आहे मी ॲडजस्ट करायला तयार आहे. ॲज अ कलाकार महेश दादा, तुझ्या अशा काही कोर व्हॅल्यूज आहेत का? हो, असतीलच ना. आता मला निष्ठा ही माझी सगळ्यात जास्त कोर व्हॅल्यू आहे. माझी अभिजात संगीतावरती जीवापाड निष्ठा आहे आणि माझी प्रामाणिकपणावरती खूप खूप जीवापाड निष्ठा आहे. मला असं वाटतं की सिन्सिअरिटी इज द मोस्ट अंडररेटेड ह्युमन ट्रेट इन मॉडर्न टाइम्स. आपल्याला असं वाटतं की आपण थोडंसं जुगाड करून करूयात. या 2 गोष्टीत प्युरिटी ऑफ थॉट अँड सिन्सिअरिटी ऑफ कमिटमेंट हे माझी बेसिक प्रिन्सिपल्स आहेत. हा एक प्रश्न मला विचारायचा आहे, की बऱ्याच वेळेला पेंटर्सचं असं होतं महेश दादा, की त्यांना व्हिज्युअलीच गोष्टी सुचतात. म्हणजे जर ते विचार करत असतील तर इट इज मोर व्हिज्युअल. काही काही लोकांना रंगांमध्ये कधी कधी सुचतं, म्हणजे एखादं गाणं सिनेस्थेशिया ऐकल्यानंतर. म्हणतात. तुला व्हॉट इज युअर थिंकिंग लँग्वेज? मला सगळं दिसतं. म्हणजे मला काही इन्स्टन्सेसमध्ये मला चित्र दिसतात, काही ह्याच्यामध्ये सुगंध येतो, काही वेळेला रंग दिसतात, काही वेळेला निरभ्र असतं, काही वेळेला नथिंगनेसमध्ये उगाचच झालेला आनंद असतो, काही वेळेला खूप जास्त इमोशनल असतो. मग मी सांगू का, मी गाण्यात जितका जगलोय तितकं आयुष्यातही नाही जगलो कदाचित. तू आता काय म्हणालास त्या ती काही सिनेस्थेशिया. जेव्हा What is it? तुम्ही गाणं ऐकता तेव्हा तुम्हाला रंग दिसतात, त्या फिनॉमिनाला सिनेस्थेशिया. ओके ओके.